सप्तशृंगी देवीच्या सर्व भक्तांना नमन वंदन। दरवर्षी सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो। चैत्रोत्सवाच्या निमित्तानं देवीला प्रसाद, शालू, पैठणी त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजाविधी करण्याची प्रथा व परंपरा भक्तिभावानं शेकडो वर्षांपासून जोपासली जाते। आज या व्हिडिओच्या माध्यमातून देवीला अर्पण केला जाणारा प्रसाद, पूजा व साहित्याची विस्तृत माहिती समजून घेणार आहोत। देवीच्या पूजेतील हळद व कुंकू अत्यंत महत्त्वाचं असा हा हळद आणि कुंकू देवीच्या खास पूजेसाठी पंढरपूर येथून खरेदी केला जातो। देवीचा प्रसाद म्हणून पेढ्यांना खूप जास्त महत्त्व आहे। पेढ्यांचा प्रसाद हा प्रसिद्ध असून धाराशिव जिल्ह्यातील पाथरुड येथून मोठ्या प्रमाणावर पेढे व खवा खरेदी केला जातो। देवीचा प्रसाद फुटाणे, रेवड्या, खडीसाखर, लाया, मुरमुरे, फुटाणे हे बहुतांश व्यापारी नाशिक शहरातून खरेदी करतात। देवीच्या प्रसादामध्ये लाह्या, रेवड्या, मुरमुरे, फुटाणे यांचं विशेष महत्त्व असतं आणि अनेक भाविक आवर्जून हा प्रसाद आपल्या घरी नेतात। सप्तशृंगी देवीसाठी विशेष असलेली शालू व पैठणी पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शालू, पैठणी, हिरवा चुडा, नारळ यांना देवीच्या प्रसादामध्ये आणि देवीच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे। देवीसाठी दिल्या जाणाऱ्या विविध रंगांच्या चुनरी गुजरात राज्यामधनं खरेदी केल्या जातात, हे आपण लक्षात घ्यायला हवं। यात्रेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये उलाढाल होते। पूजा साहित्य, देवीच्या वस्तू आणि भक्ती मार्गासाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तूंची विक्री केली जाते। देवीला अर्पण केले जाणारे नारळ आंध्र प्रदेशातून घाऊक स्वरूपात खरेदी होतात, तर देवीच्या बांगड्या, शोभेच्या वस्तू, हार, खेळणे, विविध वस्तू मुंबई येथून खरेदी केल्या जातात। देवीच्या पूजेमध्ये त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आवश्यक असलेलं हे सगळं साहित्य चैत्रोत्सवामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। देवीची पूजा मनोभावे करणारे लाखो भाविक खानदेशातील सर्व जिल्हे तसेच कसमा पट्टात आणि महाराष्ट्रातनं चैत्रोत्सवासाठी गडावर येतात। एकूणच हे वातावरण अत्यंत धार्मिक आणि उत्साहाचे असते। देवीच्या विविध संदर्भांची माहिती जाणून घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। जय सप्तशृंगी माता। आदिमाया सप्तशृंगी देवीची यात्रा सप्तशृंगी गडावर सुरू असून लाखो भाविकांचे पाय गडाकडे वळलेले आहेत। धन्यवाद।